नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश मळेकर. आता मी नरसोबाच्या वाडीहून निघून कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला चाललोय. हे अंतर साधारण 40 किलोमीटर आहे. 1 तास लागेल असं वाटतंय. वाटेत संपूर्ण मार्गावर ऊसाची शेती दिसते. सकाळची वेळ असल्याने ट्रॅफिक कमी आहे. वाटेत ऊस तोडणी करून ट्रॅक्टरवर भरून हे कारखान्याला चाललेले बरेचसे असे ट्रॅक्टर्स दिसले. वाटेत तुरळक ट्रॅफिक आहे. ऊस तोडणी करून कारखान्याला नेणारे ट्रेलर्स दिसत आहेत. हा सगळा ऊस साखर कारखान्याला चाललाय. वाव, प्रचंड भरलेले ट्रेलर्स तुम्ही पाहू शकताय. बसमधले प्रवासी आरत्या म्हणतायत. हळूहळू कोल्हापूर शहराची सुरुवात व्हायला लागली. आम्ही आता शहरात शिरतोय. हे अंबाबाईचं देऊळ मात्र शहराच्या मध्यभागी आहे. कोल्हापूर शहराची लोकसंख्या साधारण 6.5 लाखाच्या आसपास आहे. देवळाचा भाग अत्यंत दाटीवाटीचा असल्याने तिकडे पार्किंग मिळणं जरा कठीणच होतं. एक चौक पार करत आम्ही देवळाजवळ जातोय. दुपारचे साधारण 3 वाजत आले. त्यामुळे पहिलं प्रसादालयात जाऊन जेवण करायचं ठरलंय. प्रसादालय बंद व्हायची वेळ आली होती, त्यामुळे जरा घाई झाली. पण सुदैवाने सगळ्यांना व्यवस्थित प्रसाद जेवता आला. प्रसादासाठी अत्यंत साधं जेवण होतं, पण त्या जेवणाची चवच काही न्यारी होती. जेवण झाल्यावर आम्ही दर्शनासाठी बाहेर पडलो. प्रसादालयाच्या लागूनच एक मार्केट आहे. इथून अंबाबाईचं देऊळ साधारण 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे प्रवेशद्वारातून दिसणारं पहिलं दर्शन. अर्थात बहुतेक सर्व मोठ्या देवळात असतं तसंच इथेही देवीचे फोटो काढायला मनाई आहे. आजूबाजूला देवळाचा परिसर हा असा आहे. पूजा साहित्य आणि प्रसाद विकणारी छोटी मोठी बरीच दुकानं होती या बाजूला. इथे प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाण्यासाठी, देवीच्या दर्शनासाठी इथे लाईन आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. देवळाचं बांधकाम संपूर्ण दगडी आहे. हे देऊळ चालुक्य साम्राज्यात बांधला गेला असा एक समज आहे. म्हणजे साधारण 1300 वर्षापूर्वी हे देऊळ बांधलं असा एक समज आहे. आणि प्रत्यक्ष देवीची मूर्ती तर काही हजार वर्षापूर्वीची असं मानतात. देवळावरचे कळस हे अगदी आयकॉनिक कळस आहेत. ते कळस पाहूनच कळतं आपण महालक्ष्मीला आलोय. देवळात जाण्यासाठी या बाजूलाही एक प्रवेशद्वार आहे. इथून देवळाचा कळस दिसतोय. हे श्री महालक्ष्मी यंत्र आहे. देवळात दक्षिणा दिल्यावर प्रत्येकाला हे महालक्ष्मी यंत्र दिले जाते. काही वेगवेगळ्या अँगलनी देवळाचे फोटो काढता आले.
हा अँगल मला खूप आवडला. रंकाळा तलाव इथून जवळच आहे. आमची बस तिथेच पार्क केलेली होती. हा रंकाळा तलाव. संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्त होत आला होता. त्यामुळे तलावात सूर्याचं रिफ्लेक्शन छान दिसत होता. सूर्य मावळतीला आलाय, त्यामुळे हा सीन बघत आम्ही बराच वेळ तिथेच रेंगाळलो. पुढच्या प्रवासाला निघण्याआधी हा सीन एन्जॉय केला. वातावरण स्वच्छ होतं, त्यामुळे मावळतीचा सूर्य छान दिसत होता. लोकांना आता पुढच्या प्रवासाचे वेळ लागलेत, त्यामुळे आता निघायला हवं. आमचा पुढचा प्रवास सुरू झालाय. चला आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.